झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देवतील मालकांचा आहे. मालक हे अभंगाद्वारे नमूद करतात ज्या दिवशी या प्रेताचं शरीराचं रूपांतर प्रेतात होत असतं, दादू थोडा कडक, त्या दिवशी याला घरात ठेवत नसतात. लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. आपल्या करता काम रडल, क्रोध रडल, माया रडल, यम हाय हाय करीत नाही आपल्या करता. कारण यम त्या लोकांकरता हाय हाय करतो की ज्यांचं विश्वासाठी काहीतरी आहे. तुम्ही आणि मी मरणं म्हणजे यमासाठी उंदीर मेले इतकी पण दखल नाही. आपण समजितो माझ्याकडे 100 कोटी 150 कोटी, अरे असे लय नदीला लोळायले 150 200 वाले. हो, रावणाला 7 कोटी घर सोन्याचे होते, त्याला दखल घेतली नाही, तर आपल्या 100 150 कोटी वाल्यान कशाला शेपटी हलवायची. विढाला 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 आपली दखल घेत नाही यम. मनती हाय हाय यमधर्म, आपल्यासाठी तो करत नाही. त्याला दर्जेदार व्यक्ती लागती, अधिकारी व्यक्ती लागती, विश्वामध्ये त्याचं काही आगळं वेगळं अधिष्ठान पाहिजे. अशा व्यक्तीसाठी यम हाय हाय करतो. आपल्यासाठी काम रडेल, माया रडेल, क्रोध रडेल, त्याबद्दल काही दुमत नाही. कारण आपला पिंडच कामातून क्रोधातून याच्यात मायात गुंतलेला आहे. त्याच्यामुळे हे रडतील ना आपण, मात्र यम मात्र हाय हाय करीत नाही. एवढी मात्र दखल. विढाला 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 लक्ष्यला ठाव स्मशानीचा. शरीरात एक बारीकशी ज्योत असती, तिला आपण आत्मा म्हणतो. ते गेलं की काम संपलं. बघतो माणूस किती मोठा आहे, त्याच्याकडे संपत्ती किती, त्याच्याकडे जमीन किती, त्याचे नातेवाईक किती मोठे, त्यांनी नातेवाईकावर प्रेम किती केलं, सामाजिक क्षेत्रात काम किती मोठं होतं, आध्यात्मिक क्षेत्रात काम किती मोठं होतं, याचा तेव्हा इतका सुद्धा विचार केला जात नाही. राजे, जी माणसं आपण गेल्याच्या नंतर रडतात का, तीच माणसं आपल्याला बाहेर काढायचं साहित्य तयार करतात. स्वजन गणगोत. मग भाऊ असतील, बहिणी असतील, मुलं असतील, मुली असतील, संसारातले कोण कोण लोक असतील, भावकी ते भावकी असू द्या, काही विषय नसते. पण संसारातली माणसं सुद्धा बाहेर काढायचं साहित्य हेच काढतात. दिवा करतील, मुटका करतील, दाणे काढतील, ताट काढतील, गंध कालवतील, सुतळी आणायला माणसं पाठीतील, गुलालाची पुडी आणतील, ते 2-4 येळू आणतील, आडवे 2-3 काय असतील ते सगळे त्याच्यावर टाकायला पेंडी असतील. हे कोण पाकिस्तान मधून येतात का लोक? आपलेच. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. माणसाच्या जीवनात एक गर्व संपला पाहिजे राजो. बऱ्यापैकी लोकांना स्वतःची एका आगळे वेगळे गणला आलेत. मी आमका, मी तमका. काही नाही, तू ज्या दिवशी जाशील त्या दिवशी तमका नाही, नामका नाही, काहीच नाही. तुला एक जण म्हणला, महाराज माझ्याकडे बेडरूम आहे, 55 लाख रुपयाची बेडरूम आहे म्हणे. असेल तू पैशावाला माणूस आहे, काय विषय त्याला. मला एक जण भेटला, ते म्हणलं मी 75,000 रुपयाचा बूट घालतो. काय हरकत नाही म्हणलं. तू हे पाय येते ना आमचे पाय येते, तू 75,000चा म्हणजे काय देवघरात थोडत होताय तू. काय याच्यात काही एवढी मोठी गोष्ट असेल, त्याला काही सोन्याची लेस असेल, चांदीच्या दोरे असेल, अजून काय असेल, ठीक आहे. आता 55,000चा बूट घालणारा आणि 75,000चा बूट घालणारा काय शेतात थोडं तू कांदे लावायला. ठीक आहे, मान्य आहे म्हणलं, काय हरकत नाही. तरी पण तुला गेल्यावर घालता येत नाही. हा, तुझ्या नावानं देव बापाला देतील. राजू काका नाही ना आले अजून. तुझ्या नावानं देव बापाला देतील, पण तुला घालता येत नाही.
तो जिवंतपणी केवढ्याचा घालायचा ते घाल. एवढ्या मोठ्या लाख रुपयाचं माझ्याकडे बेडरूम आहे म्हणे, लक्झरी बेड आहे माझा. किती कनी लाखाची गादी, काय तिला मॅग्नेट, काय आमक, बटन दाबल्या मान वरी जाती, पाय वरी जाते. आता काय असेल त्याचं ते सांगत होता मला. जर पैशाचं गंडल आलेलं होतं त्याला, आणि मलाही त्याच्या जवळ सीट भेटल्यामुळे त्याचं ऐकावं लागत होतं. नाही तर इतक्यातून तू याचं ऐकायला गिरगावकर रिकामाय होईल. असे तर आम्हाला कुंटलन भेटले. तो ते असं सांगत होता. शेवटी मला नाही राहवलं. त्याला माहितच नव्हतं हे गिरगावकर किती रगिले म्हणून. त्याला सांगितलं, राजा 55 लाखाचं जरी तुला बेडरूम असेल, पण तू पोरं तुला शेवटी त्याच्या झोपीत नाहीत. कुठं नेवोनी जविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. आपण किती लाखाच्या गादीवर झोपत होता हे सांगायचंच नाही. शेवटी जिथं माणसं जाळते तिथं नेऊन झोपीत येत. राहिलेली जागा सारीलेली ती येताना त्या जागेवर झोपावं लागते. निसर्गाचा नियम आहे, श्रुतीचा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे, वेदाचा नियम आहे, पुराणाचा नियम आहे, ऋषी मुनींचा नियम आहे, या संप्रदायाचा नियम आहे. या शरीराचं रूपांतर प्रेतात झालं की त्याला घरी नाही, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, स्मशानात नेतात. पण प्रेतात रूपांतर कधी होतं? या शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन तुटलं रे, तुटलं की मग मंगळवेड्याचे मालक सांगतात कनेक्शन, संपर्क शरीराशी संपतो आत्म्याचा, तुटला आयुष्याचा दोरा, हेर वावगा पसारा. त्या दिवशी सगळा त्याचा पसारा ठरतोय. आदरणीय स्वर्गीय कारभारी अण्णांना एक प्रगतशील शेतकरी म्हणून या परिसरातलं आगळं वेगळं नाव आहे त्यांचं. बऱ्यापैकी इष्ट मित्र सजन सखे सोयरे डायरे यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं आहे. परम पावन अधिष्ठान इथे एक फार मोठं पवित्र पीठ आहे, देवगड. सद्गुरु मुक्त कैवल्य तेजोनिधी वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरु किशनगिरी बाबांचं तिचं समाधीधन आहे, समाधी स्थळ आहे. अशा पवित्र अधिष्ठानावर गुरुवर्य सद्गुरु प्रातस्मरणीय परमपूज्य सद्गुरु भास्करगिरी बाबाजी आहेत. अशा ह्या अलौकिक साधूंच्या सानिध्यात विश्वाच्या मालकाशी नातं असलेली ही साधू लोक, साधू कोणालाही म्हणायचं नाही. आणि एक लक्षात ठेवा, जा कोणाच्याही पायावर डोकं ठेवी जाऊ नका, याचं जरा भान ठेवत जा. कपडे गंध गिंद टिळे टोपी केले म्हणजे हे तुम्ही महाराज म्हणता, ही तुमची, मला असं वाटतंय तुम्ही कोणालाही महाराज म्हणता. एक तर तुमची जीभ श्रीमंत आहे, म्हणजे तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता. आणि दुसरं एक वाक्य सांगतो, तुम्हाला राग आला तर मग कीर्तन घेणार नाहीत नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव. एक तर तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता विठाला विठाला. पवित्र अधिष्ठान माझ्या छोट्याशा मतीने गुरुवर्य भास्करगिरी बाबांना मी शांती ब्रह्म म्हणतो. ते याही उपमेच्या पलीकडचे आहेत. अशा सद्गुरु भास्करगिरी बाबांच्या वैकुंठवासी स्वर्गीय मुक्त कैवल्य किशनगिरी बाबांच्या बऱ्यापैकी त्या भक्त परिवारातले, त्यांच्या सानिध्यातले दर्शनाचा योग असा लाभलेले आदरणीय स्वर्गीय कारभारी अण्णा वारकरी संप्रदायाची सुद्धा फार मोठा त्यांचा जिव्हाळा. एक अंतःकरणात त्यांच्या भाव विटीवरच्या मालकाविषयी, गोरगरिबाविषयी तळमळ, सगळ्यांना सल्ला देत असताना सात्विकतेचा सल्ला द्यावा, प्रत्येकाला आपलं म्हणून एका जिव्हाळ्याचं नातं हृदयाशी लावून त्याला गोड अशा प्रकारचा सल्ला द्यावा.
असे एक व्यक्तिमत्व स्वर्गीय वैकुंठवासी कारभारी अण्णा यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. अशा शेतीशी नाळ असलेले, कारण शेतीशी नाळ ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. एक महाराज भेटले मला, ते म्हणले महाराज मला शेती काही कळतच नाही. मी म्हणलं तू एक कीर्तन ठेवणारे हरामखोर येत, तुला शेती कळत नसल तर तुला पाकिट देणारे नालायक आहेत, बुजदिल आहेत, भडवे आहेत म्हणलं. ते या महाराष्ट्राच्या मातीतल्या वारकऱ्याला जर वारकरी नाही म्हणणार, वारकरी संप्रदायात काम करत असेल आणि त्याला शेती कळत नसेल तर तो एक नंबरचा भडवा आहे. विठाला विठाला. ठीक आहे, तुला पेरता येत नसेल मी मान्य करतो, ऊस तोडता येत नसेल तेही मान्य करतो, कांदे लावता येत नसतील तेही मान्य करतो, पण शेती कळावी. वारकरी संप्रदायात यायच्या अगोदर शेती कळाली पाहिजे, मग संप्रदाय कळावा. कारण शाकाहार हा वारकरी संप्रदाय टिकवतो महाराज. तुळशीच्या माळीचं सत्व जर कोण सांभाळीत असेल तत्व, तो वारकरी संप्रदाय सांभाळतोय. आणि वारकरी संप्रदायाला तुळस सांभाळण्याची ताकद कोण देत असेल तर माझा शेतकरी राजा देतोय. एका माणसाला किती मंत्रीपद दिल्या त्याला गहू तयार करता येतील. दिल्लीतले मुंबईतले सगळे ढवळ्या कपड्यावाले जमा करा एका जागेवर आणि तेल म्हणून तुमच्याकडे असा मंत्र आहे का कांदे तयार करायचा, गहू तयार करायचा, ज्वारी तयार करायचा, मका तयार करायचा, बाजरी तयार करायचा? नाही नाही. डॉक्टर आहेत का तसे? असं कोणतं इंजेक्शन आहे त्याने असं फवारल्या बरोबरच गहू तयार होतील? नाही. शैक्षणिक क्षेत्रातले नाही, वैद्यकीय क्षेत्रातले नाही, शैक्षणिक क्षेत्रातले नाही, राजकीय क्षेत्रातले नाही, अजून कोणत्या कोणत्या कला क्षेत्र वगैरे क्षेत्र असते ना लक्ष्मण भाऊ, हे भरपूर क्षेत्र हे करू शकतात का? नाही. आपल्या क्षेत्रातले तरी असे किती महाराज एका जागेवर झाल्यावर त्याने असं फू केल्याबरोबर गावाची रास तयार होईल? नाही होऊ शकत. मग महाराज आपल्याही गळ्यातली माळ साबूत ठेवण्याची ताकद शेतकरी राजात आहे. आणि वारकरी संप्रदायाशी निगडीत असं गोडसं काम स्वर्गीय कारभारी अण्णांनी केलं. मला वाटते प्रत्येक कीर्तनकारांनी 5-4 मिनिटं शेतीवर बोललं पाहिजे. कारण तू याच्याकरता बोलत जाय, शेतीतलं नाही तुला कळू दे गाजर काही, पण याच्याकरता बोलत जाय भविष्यात उद्या तुझे पोरं जर वारकरी व्हायचे असतील तर शेती त्यांना कळावी. माझ्या आळंदीतल्या मालकांनी, माझ्या देहूतल्या मालकांनी, माझ्या पैठणच्या मालकांनी, माझ्या नामदेवरायांनी, या सर्व संतांनी शेतीशी निगडीत वाक्य केले. सुक्षेत्र आणि उलटे बीजही पेरीजे गुमटे, आलोट फळ भेटे पण वेळे की गा. काय ताकद शेती. एका आळ्यात 2 पण स्वाद दोन्हीचा निळा. आळंदीतल्या मालकांचे वाक्य काकावर या. मिरिया माझी तिख, फक्त इतकंच सांगतो. नाना यांवर आहे सोबत या त्यांना. उशी गोड जीवन जैसे उदक, हे पाणी जे उदक आहे ना हे जीवन आहे माणसाच्या जीवनातलं. मिरिया माझी तिख उशी गोड. काय शेतीचं तत्व सांगितलं. या मातीची ताकद किती, काय फिल्टर असेल हो तिच्यामध्ये. हेच पाणी याच शेतीला घालून उसाला जर दिलं तर ते गोड तयार होते आणि हेच पाणी मिऱ्याच्या झाडाला घातलं तर ते तिखट तयार होते. काय तत्व आहे शेतीतलं. काल परवा एक जण आला म्हणला मी कृषी क्षेत्रातला अधिकारी आहे. म्हणलं रबीतला आणि खरीबातला फरक ते अजून शिकलोच नाही. तर म्हणलं तो सोमळ्या तुला कोण पास केले रे त्याचं नाव दे मला, फोन दे त्याचा मला, नाही माझ्याकडे घेऊन ये. त्याला इतका लाल करतो विठाला विठाला. ज्याला रब्बीतला आणि खरीबातला फरक कळत नाही त्यानं आपल्या नाकात काड्या घालावा आणि आपणही त्याला साहेब म्हणावं. आपल्यालाही लाज वाटायला पाहिजे. आपल्याही गोळ्या संपल्यात असं समजायचं. विठाला विठाला. संप्रदायातील लोकांची आता लोक सांगतील गुडघे इतक्याले सॉक्स घातलेले, पाणी आडवा पाणी जिरवा.
400 वर्षापूर्वी माझ्या पैठणच्या मालकाने सांगितलं, अनवरत मेघ जळा धरणे बांधो निघाली जे तळा, तुमच्या कामापेक्षा शिल्लक पडलेला पाऊस अनवरत मेघ जळा. आता गरज नाही तुम्हाला पाण्याची, धरणे बांधो निघाली जे तळा. 400 वर्षापूर्वी सांगाव, 400 वर्षापूर्वी. इतका हा जलाशय निर्मावी, महावने लावावी. काय ताकद महाराज. पिशीत बी घेतलं पेरायला. तुमच्याकडे ती फन म्हणतात का पाभर, पाभर पाभर बैलगाडीत टाकलं. येजू काका बी टाकलं बैलगाडीत, बैल झुपले, कासरा खुटल्याला बांधला तंबाखू चोळायला. सोमळ्या तू शेती करायच्या लायकीच आहे का? बसला तंबाखू चोळीत आणि शेजाऱ्याला म्हणला या पुन्हा. तुकोबाऱ्याने यायला लय हाणलं. कसं 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 पेरण करा म्हणले. प्रेत जरी पडला असेल बडेधा कोलिया करीती पेरणी, बडेधा कोलिया करीती पेरणी, पूर्वियाची वाणे रवला. किती तत्पर होता शेतीत. महाराज प्रेत पडला असेल तर एकच सांगावं, आता ती दुपारची वेळ, पेरणी करा. 4 वाजता 5 वाजता बैलच चारायला सोडायच्या नंतर आपण प्रेताची विल्हेवाट लावू. इतकं शेतीशी दक्ष असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी आणि या काळ्या मातीची नाळ असलेलं रत्न स्वर्गीय कारभारी अण्णा, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. स्वर्गीय अण्णांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो अशी भगवंताच्या चरणी सार्थ प्रार्थना. आज तसं तर त्यांचं कालच पूर्ण विधी होऊन गेला, पूजा पाठ वगैरे सगळं काही झालं. हो, श्राद्धाचा विधी वगैरे काकांच्या हातानं, मला वाटतं व्याही होते तुमच्या. हो, तुमच्या विजू काकांची व्याही त्यांच्या हाताने काल पूर्ण पिंड तर्पण वगैरे संपूर्ण विधी करून घेतला. म्हणजे कालच्या रात्रीला, परवाच्या रात्रीला या वस्तीवर, या वस्तीच्या शिवेवर एक आर्यमा नावाची पितर येऊन गेली. कारण पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवशीच्या रात्री त्या पर्व काळावर आर्यमा नावाचा पितर येत असतो. आणि आर्यमा नावाचा पितर येऊन जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचा पुण्यपिंड तर्पण झाल्याच्या नंतर ती बऱ्यापैकी त्या कुळातल्या लोकांची पिंड, भाताचे 3 पिंड वगैरे वगैरे त्या प्रत्येकाच्या करण्याचे विधी आहेत. त्या तुम्ही जसं सांगताल तशी ही माणसं करत असतात. त्याचा नियम असतो तो वेगवेगळा. तो पिंड तर्पण केल्याच्या नंतर त्या पिंडाला मिळवावा लागत असतो. त्यावेळेला तो पिंड आर्यमा नावाच्या पितरात विलीन होत असतो. स्वर्गीय कारभारी अण्णा आर्यमा नावाच्या पितरात विलीन व्हावे. आणि आर्यमा नावाच्या पितरात विलिनीकरण झाल्याच्या नंतर मग आर्यमा नावाचे पितर त्यांच्याकडच्या 2 लोकांना आमंत्रित करतात. ती 2 लोक, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. या 2 लोकांना आमंत्रित करतात. हे चित्रगुप्त आमंत्रित केल्याच्या नंतर मग त्यांचा लेखाजोखा पाहतात. किती काम चांगलं केलं, काय काय जीवनात सदाचार घडला, किती किती सात्विकता होती, किती पावनता होती, किती पुण्यशीलता होती, किती परोपकार होता, किती त्यांच्या वागण्याला नाविन्य होतं, वैचारिक पातळीची धुरा कशी लेवलनं सांभाळली, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा माणसाने सांगायचाच नाही. आमचा पाहुणा लयच चांगला होता, दात पडलं माळ घातली तुझ्या पाहुण्यानं, चावून गेलं, किती चांगला होता तुझ्या पाहुणा, आम्हाला सांगतोय तुझ्या पाहुण्याचं वर्णन. हे तुम्ही आम्ही सांगायचंच नाही काका. हे तुम्ही आम्ही आपला तुपला स्वार्थ समजतो, मितूपणा लक्षात घेतो. म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी तुमच्या माझ्या सारख्यावर विश्वास ठेवलाच नाही. का नाही ठेवला? बाळू महाराजाच्या मुलानं शाळेत एक चूक केली, शिक्षास पात्र आहे तो मुलगा.
पण आध्यात्मिक क्षेत्रात जरा बराशी ओळख, 2-4 तालुक्यात लोकांना नाव माहीत, हे बाळू महाराज गिरगावकर त्यांचा मुलगा. लगेच मग तिथल्या HM ला फोन जातो, साहेब तो माझा मुलगा आहे. बर 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 काय हरकत नाही, बर बर तुमचा आहे का? HM गादडा चुकच असावी. नाही भीड भाड तो का म्हणे साना थोर. महाराज सासूच्या हाताने जरी दुधाला मिठाचा हात लागला तरी दूध नासतंय, आणि सुनेच्या हाताने लागला तरी दूध नासून जाते. चूक असते ती मोठ्यानं करू की लहानानं करू. पण काय होतं माहितीये का, जरासा दम गिरगाव करायचा नाही ना साहेब ते आपला मुलगा आहे, तुम्हाला माहितीये का. असं महाराजांचं कोण भूत ऐकत नाही, ऐकत येत फक्त ढवळ्या कपडेवाल्याचं. आपल्याला बी ढवळे बी कपडे आपल्यालाही असते, पण त्यांच्यात आणि आपल्या कपड्यात लय मोठा फरक असतो. हो, म्हणून माणसं लबाड्या करते तेजू काका, नानाश्री. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं कोणाचाच विश्वास ठेवला नाही. त्यानं प्रत्येक माणसासोबत 2 गडी ठेवलेत. ते त्याची गडी आहेत, ते तुम्हाला काही मागित नाहीत, तुम्हाला त्रास देत नाहीत. ह्या खांद्यावर एक बसलेला आणि इकडच्या खांद्यावर त्यांचं नाव आहे चित्रगुप्त. बायोडाटाच पडतो पुढे, मग सांगते ते. मग त्या सांगितल्यानुसार जन्माची प्रक्रिया, पाप पुण्य समान समी तरी पाविजे कर्मभूमी. आपलं पाप किती आहे, पुण्य किती आहे, पुण्य जर जास्त झालंय का, पाप जास्त झालंय का, त्यानुसार काही गोष्टी असतात. मध्यंतरी काही भागात माणूस मेला की असं पीठ टाकायचे एका जागेवर, त्याला जिथं बसील तर का तिथं असं पीठ टाकतेत, एका ताटानं वाटीनं ते प्लेन साफ करतेत, त्याच्यावर दिवा ठेवतेत आणि वरून टोपलं झाकतेत. आता किती चांगल्या पोत्यात किडे जातात, गावाला खातेत का नाही किडे, किती चांगल्या पोत्यात. लय औषध बेशी फेशी काही टाकलं तर मग पुन्हा धुनारणीच्या बेजारे तिला भरतो तकटू ती ज्यावर गहू धुवा लागते ना, त्याच्यामुळे इतकं बेशी वरून टाकतात. कोण का होत नाही ते घोषते. मुंग्या तर अशा शहाण्या. आम्ही एकदा गोयल कीर्तनाला गेलो, आता तिकडे ते मालवण का काय जवळ आहे, त्याने दिले काजू. म्हणजे महाराज तुम्हाला एकादशीला काजू म्हणलं, मी जास्त खात नाही, मी शेंगदाण्यालाच काजू म्हणत असतो. हो, इतके खाल्ल्यावर आपल्याला नाही सुधारायचं काय, पण त्याने ती दिले. आम्हाला वाटलं आता कधी कोणी आल्या गेल्यावर त्याला वाढी जाऊ, आपल्याला इतकी सवय नाही ती काजू खाची. कोणी पाहुणा आला तर 4-2 त्याच्या पुढे टेकी जाऊ. आम्ही हौसाने एका बरणीत ठुले, बरणील कुठं शिशिद्र होतं काय माहित, वरच्या नुसत्या खोप्याच राहिल्या. मधलं चट खाल्लं पाहुण्याने, त्या बारकाल पाहुण्या होत्या त्या रांगीत चलत होत्या, त्या मुंग्या सारं खाल्लं त्याने. मग मला सांगा, त्या डब्यात जर मुंग्या गेल्या तर टोपल्या खाली मुंग्या जाणार नाहीत का? आणि मुंग्या 2-4 अशा त्या पिठावून फिरल्या की लगेच एक शहाणी बाई येते तंबाखू चोळीत. बाई जिजा मुंग्यांच्या जन्माला गेले, पहा ही तुकाराम महाराजाची चुलतीच ही सांगती, जिजा मुंग्याच्या जन्माला गेले. असं नसतं द्वारकाबाई, हे तुमच्या आमच्या हातात नाही जन्म. वर्ष संवत्सर प्रतिवर्ष झाल्याच्या नंतर आर्यमा नावाचे पितर विलिनी करून घेत असतात. आणि मग इथून पुढचा काळ आदरणीय स्वर्गीय कारभारी अण्णांना मग पुढच्या जन्माचा जीर्ण सांडीजे नूतन वेढीजे उपजेते नाशे नाशिले ती पुनरपी दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग पुढचा काल तो त्यांना कसा जन्म तो भेटत असतो. तरी पण सामाजिक क्षेत्रामध्ये शेतीशी नाळा असलेलं, वारकरी संप्रदायाशी स्नेह असलेलं, एका पवित्र पीठाशी त्यांचा गोडसा असा संपर्क असलेलं आदरणीय स्वर्गीय कारभारी अण्णा त्यांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो. अजून एकदा पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबांना ते शरीरानं जरी गेले असतील तरी पण त्यांचे जे सुपुत्र आहेत, त्यांची कन्या आहे, भाऊबंद आहेत, पुतण्या आहेत, आधी करून बऱ्यापैकी मोठासा परिवार आहे, त्यांच्या धर्मपत्नी आहेत. ते शरीरानं जरी गेले असतील पण आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी या कुटुंबात अण्णा कायमस्वरूपी आशीर्वादाच्या रूपाने राहो. जसा वारा दिसत नाही पण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाहीत, तसं अशा गोडशा सात्विक त्या श्वासाच्या स्वरूपानं
या कुटुंबाला गोड अशी गरुडाची झेप द्यावी, अशी आशीर्वादाची लहर स्वर्गीय अण्णांनी या कुटुंबावर ठेवावी, अशी पितृ लोकांच्या चरणी पुनश्च एकदा प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला या तारखेच्या संदर्भात मला असं वाटतंय का काही 7-8 महिने 5-7 महिन्यापूर्वी तारीख 5-7 महिने होऊन गेले तारखेच्या संदर्भात आदरणीय विजू काका संपर्क करत होते. मला वाटते त्यांचे नातेवाईक पुन्हा पवार तुमच्याशी काका या पुढे तुमच्याशी संपर्क करत होते, काका माझ्याशी करत होते आणि येण्याचा योग आला. यावर बर आज हजर सुद्धा आहेत. कर्मकांडामध्ये या परिसरातलं वेद स्वरूप वेदमूर्ती आदरणीय राजू काका आणि विजू काका या परिसराला लाभलेलं एक कर्मशील स्थितीतलं एक गोड सरत्न आहेत. वारकरी संप्रदायाशी अत्यंत निवडीचा जिव्हाळा असलेलं कुटुंब, माझ्यावर अतूट प्रेम करणारं कुटुंब स्वतः तारखेसाठी संपर्क करत होते आणि हजर आहेत. काका तुम्हाला सुद्धा प्रणाम. विडाला विडाला आदरणीय आमचे लक्ष्मणजी महाराज या परिसराला गायन क्षेत्रातली लाभलेली बुलंद तोफ आणि सात्विक वारकरी. मी अजूनही लक्ष्मण बुवाला पॅन्टवर पाहिलं नाही कीर्तनात बरं, आणि एरवी पाहायचं मला काय गरज आहे. मी त्याच वेळेला म्हटलं होतं आपली एकदा इकडे खाली भेट झाली, तिथं म्हटलं होतं मला छान वाटलं तुम्ही धोत्रावर येता. बऱ्यापैकी लोकांना पाकिट आवडत पण धोत्र आवडत नाहीत. प्रत्येक वेळेस जेवढ्या वेळेस पाहिजे, बाकीच्यांना काही असं राग मानू नका बरं का. लक्ष्मण महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय सचिन महाराज पवार आहेत, गोड गायन क्षेत्रातली बुलंद तोप, त्यांनाही धन्यवाद. काशीनाथ महाराज टेकाळे त्यांनाही धन्यवाद. गिरिजीनाथ महाराज मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न, त्यांनाही धन्यवाद. तुमच्या किशोर महाराज गडाकांचे आपल्या तिथेही विद्यार्थी होते, कालच्या भागवतात सुद्धा त्यांचे विद्यार्थी गण आहे. उद्या भविष्यातले हे ज्ञानोबाराय तुकोबारायची चिंतन सांगणारी आहेत. उदाहरणार्थ बाळू महाराज मेल्यावर हेच महाराज येत लागतील ना, उद्या लागतील. ह्याही संस्थेला कोटी कोटी. दत्तात्रय महाराज सजगुरे मुसळवाडीकडे असतील, लक्ष्मण महाराज चौगुले मानोरीकर असतील, आणि त्यांचं ज्या दिवशी कीर्तन आणि भागवत नाही अशा दिवशी शक्यतो मला टाळत नाहीत असे उत्तरेश्वर बापू वांगीकर प्रचंड प्रमाणाचा अभ्यास असलेले उत्तरेश्वर बापू वांगीकर सुद्धा आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार असतील विनेकरी सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित या कुटुंबाकरता स्वर्गीय कारभारी अण्णांच्या पुण्यतिथी करता तुम्ही एवढे मिळून आलेली श्रोते जनार्दन, या परिवारातले विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे आमोप, या परिवारानं तुमच्याशी काहीतरी देणं आहे, म्हणजे हृदयाचं प्रेमाचं देणं, अशी माणसं या ठिकाणी जमा झालेत. याच्याकरता म्हणतोय स्वर्गीय कारभारी अण्णांच्या पुण्यतिथीला 2 मुस्लिम बांधव सुद्धा पाहिले मी येताना, ते तिथे बसलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाशी अंतःकरणामध्ये जिव्हाळा ठेवणारं रत्न स्वर्गीय कारभारी अण्णा. मुस्लिम बांधव सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला लक्ष याला ठाव स्मशानीचा. श्रुती नावाच्या व्यक्तीनं काही लोकांना प्रश्न केला, नाही काही लोकांनी श्रुतीला प्रश्न केला. आम्हाला एक विचारायचं म्हणे, विचारा म्हणे काय. श्रुती होती महाराज. चारवाक नावाच्या व्यक्तीनं श्रुतीला शिव्या दिल, त्या श्रुती नाही काही बोलली. तर तत्ववेत्यांनी श्रुतीला विचारलं, श्रुती तू श्रुती आहेस आणि चारवाकांनी तुला शिव्या दिल्या. ती म्हणे चारवाकांना शिव्याशिवाय काही येतच नाही ना.
आणि माझा योग आला 4 वाकाच्या जवळ जाण्यासाठी त्या अर्थी ते शिव्यात देणार ना महाराज. मग त्याच्यामुळे त्यांना आता कुत्र चावलं, कुत्र्याला चावण्याशिवाय काय येते? आपण जपायचं कुत्र्याला. नाही म्हणले घाणीतून वास येतो, मग घाणीतून दुर्गंधी येते ना सुंबळ्या, तू जाऊ नको तिथं. श्रुतीला प्रश्न केला काही लोकांनी, आईसाहेब आम्हाला एक विचारायचंय की अशी एखादी लेवल आहे का, पैशाची म्हणा, सत्तेची म्हणा, विद्वत्तेची म्हणा, काही बाहुबळाची म्हणा, माणसाच्या संग्रहाची म्हणा, असं एखाद्याकडे पाठबळ असल्याच्या नंतर त्याचं शरीर मशानात नेत नाहीत असं एखादं आहे का? श्रुतीने सांगितलं जगात नाही. ज्यानं सृष्टी चालवण्यासाठी जीवदशेत मध्ये आलाय, विश्वाचा बाप. कारण देव हा तुमच्या आम्हाचा कारभार चालवण्यासाठी देवरूपात येत नसतो, तो जीवदशेत येत असतो. भगवान प्रभू रामचंद्र जर माणूस दिसत असतील तर कोण म्हणायचं जीवदशेत आहेत. गोपालकृष्ण माणसासारखे दिसत असतील तर जीवदशेत आहेत. आणि जीवदशेत आलेला जगाचा बाप त्याला सुद्धा या सृष्टीत थांबता येते. आले अवतार हेरते पामर जीव घेते, हेरते पामर जीव. मला सांगा, तुम्हाला आणि मला सांभाळण्यासाठी ज्यानं अवतार घेतलाय त्याला थांबता येत नाही. आपण कोण्या झाडाचा पार? काही काही गोष्टी आपण असं म्हणतो. आता काही मस्ताडेले म्हणत नसतील तो भाग सोडून द्या. एखाद्याला विचारावं, का हो तुमच्याकडे 1 एकरच जमीन होती, आता 20 एकर झाली. महाराज, साधू संतांची कृपा आणि देवाची कृपा. मग चला, याला मोठं करायची कोणाची कृपा होती? देवाची. म्हणजे आपल्याला मोठं करायचं का भिकारी करायचं कोणाच्या हातात आहे? त्याच्या. मग तोही जीवदशेला आला तरी त्यालाही थांबता येत नाही. मग आपली कथाच काय महाराज? आपल्याला तर ती जागा प्राप्त होणारच आहे. एक जण म्हणला, महाराज नाही, आमच्या घराण्यामध्ये 14 मंत्री आहेत, 14. म्हणलं ते जर मेले ना तर खुर्ची सगट पेटीत नाहीत. त्याच्या खुर्चीवर दुसरं कोणतरी बसतच आणि त्याला उचलून फुकून देते. त्याची सत्ता पण जागच्या जाग्यावर राहते. मग तेथे नकले काय तेथे नचले काही संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संगीत जाईल ग्वाहे तुका म्हणे काही भगत तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तिथं काही चालत नाही, कोणाचंही ऐकत नाहीत. एकदा प्रेतात रूपांतर झालं रे झालं. लक्षीयला ठाव स्मशानीचा. आपल्या क्षेत्रातला एक जण मला म्हणला, मी गाथा पाठ केला. मग कस आम्हाला आणतो का? तू गाथा पाठ केला मग तू गाडी आमच्या अंगावर घाल. एक जण म्हणला, महाराज मी पण ज्ञानेश्वरी पाठ केली, मी उलटी म्हणतो. सोयीस म्हणून मिळ धकन, तू उलटी म्हणून कसा धकायला? ठीक आहे, तू ज्ञानेश्वरी पाठ केलीस, गाथा पाठ केलास, महाराज हे सांगायचंच नाही. मला गाथा ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी माणूस केलं इतकं सांगायचंय. जर आपल्याला कोंबडं केलं असतं ना काका, तर मांसाचे दुकान एकादशीच्या दिवशी बंद आहेत का? नाही, चालूच आहे. कोणत्या पर्वणीवर दुकान मांसाचे बंद येतं? नाही. आपल्याला त्या दिवशी कापलं असतं. आपल्यावर किती उपकार आहेत त्या परमेश्वराचे. आपल्याला माणूस केलंय. आणि कशासाठी देह दिलाय बरं? देव दिला देह भजन गो देव
बाजी घेता झाला पाटा बाजी घेता झाला पाटा बाजी देवे दिला देव भजना गोमटा. काही माणसं असं म्हणतील राजू काका की हे या ह्याच्यात मिळून घ्यायलेत आपल्याला. असं नाही सुमळ्या. टाळ वाजिल्यावर भजन होते असं नाही. हातात माळ घेऊन जप केल्यावर भजन होते असंही नाही. दिंडीत गेल्यावर भजन केल्यावर भजन होते असंही नाही. चांगलं बोलणं याचं नाव भजन आहे. साच आणि मवाळ शब्द जैसे कल्होळ अमृताज. 1.5 एकर जमिनीची 40 एकर जमीन केली एका म्हाताऱ्यानं. 40 एकर जमीन. कधी सुपारी तोंडाला लावली नाही, बडीशोप लावली नाही, लवंग लावली नाही. इतकं साधं जीवन जगला. म्हातारा म्हातारीनं प्रचंड काम केलं. प्राप्त झालेला अर्थ ठेवत होते आणि जमीन घेत राहिले. एक मुलगा होता, शिकवलं, मोठा केला, नोकरी लागली. त्याला बायको उचकानाची भेटली. म्हणजे अशी टेपनं नव्हते कान उचतीचे, स्वभावानं उचकानी होती. तेव्हा माणसाकडे किती पैसे आहेत ते सांगूत नका. कडे तुम्ही जगाला कोणालाही तोंड देताल, पण संसारातल्या लोकांना तोंड देता येत नाही. कारण मी काय संन्याशी नाही. आणि संसारात छिद्र नाही असा संसारच नाही. ग्रह छिद्र प्रत्येकाला असते. पंढरपुरातला मालक प्रपंचात पडला तर त्याच्याही संसाराला छिद्र होतं. झालं ते एके दिवशी भांडण, बोवावरीन बाई खाली. जगाचा बाप वरी आणि आईसाहेब खाली आलत्या दिंडीरवनात. तर तुमची आमची काय कथा आहे? आम्हाला 1 कोटीचे कांदे झाले. मुकाट्या बस कांद्या. तुला होऊ द्यायचेत का सगळे आजार पाडून जाळायचेत? हे ज्याच्या हातात आहे त्याचं इचकलंय. तुमचं आमची काय कथा आहे? ज्याचं नाव घेतलं आपलं बरं होतंय. 6 महिने 27 दिवस बाईसाहेब जवळ नाहीत. इथे दाताच्या राक्षसनी जवळ सीता आईसाहेब आणि मालकही बिना चपलाचे फिरायले. तर तुमची आमची कथा कुठे लाईता चिटकीता? आपलं आहेच काय ते? संसारात पत्नी ज्याच्या चांगली भेटली, चांगली म्हणजे रूपान नाही सांगायलो मी, स्वभावानं, त्याला रोज ऊस तोडायची वेळ आली तरी त्यानं स्वर्गात समजायचं. आणि ज्याच्या बायको कर्कश भेटली का तो बंगल्यात जरी राहत असला तरी समजायचं मसन वाट्यात. कर्कश संगती कर्कश संगती दुःख उदंड भजिते, दुःख उदंड भजिते, दुःख उदंड भजिते. कर्कश संगती दुःख उदंड भजिते. काय कौचकानी भेटली, नवऱ्याला मुठीत दाबलं. गाणं होतं एक काका, लक्ष्मण भाऊ, आठवलं का तुम्हाला? त्याच्याशिवाय हसतच नाही माणूस. तशा कशा गुदगुल्या होत्या. नवरा माझ्या मुठीत ग. आणि मी पण ऐकिलं, मी काय वाचिलं नाही. हे ट्रॅक्टरवाल्याला लय जोर आहे गाणी लावायचा. नाही, माझं मत काय सांगू का तुम्हाला? लावू द्या ना, मी त्यांच्या विरोधात बोलत नाही. पण माझ्या सर्पाचा, इंचवाचा, काट्याचा, कशाही प्रकारच्या भीतीचा विचार न करता शेतकरी राजा 15-15 फूट वाढलेल्या उसात फिरतो. हो, लेकराला जसं जपते तसं त्या पिकाला जपणारा शेतकरी राजा ह्या गाण्याच्या नादात पालथ्या होत्यात ना त्या ट्रॉल्या. किती पाप आहे मला सांगा, किती पाप आहे? जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर शेतकऱ्याचा ऊस कुठंच नुकसान होऊ देणार नाही, एक टिपरू, त्याच्या 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येणार. महाराज, एवढा मालक पंढरपुरातला उदार आहे. काम चांगलं करायचो, याच नाव भजन आहे, याच नाव भजन आहे. शेतकऱ्याचं एक टिपरू सुद्धा कोणाला घेऊ द्यायचं नाही रस्त्यानं. सुखरूप कारखान्यात नेऊन घालायचं. असा इमाने इतबारीनं जर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर काम करीत असेल तर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. नको येऊ तू आमच्यात. बायको उचकानाची भेटली हेच सांगू लागलो.
आणि मुठीतलं बगला दाबायला किती टाइम लागतो? ते तरी गाण्यावालं नवरा मुठीत म्हणलं, हिनं लगेच बगलात दाबला. हे काहीच ऐकणं कोणाचा तुंतुने. 40 एकर बापान जमीन कमिली, 45-40 लाख रुपये एकरची जमीन. नोकरी लागल्या किती एकर घेईन येऊ? थकले वडील. भेट झाली चांगल्या माणसाची. काय चाललं रामभाऊ? सगळ्या गोष्टी बऱ्या येतात. मुलगा चांगल्या नोकरीला, चांगल्या हुद्द्यावर आहे. सुनबाई त्याला जीव लावणारी भेटली. पण दोघही आमच्याकडे लक्ष देत नाहीत. 1.5 एकरची 40 एकर जमीन. भजन कशाला म्हणायचं सांगतोय? भजन 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 असं समजू नका टाळवाजीलाच भजने असतोय. रात्रंदिवस टाळ वाजून भजन करून तंबाखू खाता असन तरी तो भजनाच्या यादीत नाही. बोलत नाहीत मुलगा मला, मुलगी सुनबाई बोलत नाही. बर, साधा व्यक्ती गावातला, त्याच्याकडे जमीनही नव्हती 40 एकर. त्याच्याकडे जी 1.5 एकर होती ती 1.5 एकर. त्याच्या ठिकाणी तालुक्यात बंगला होता. त्या बंगल्यात मुलगा आणि सून या व्यक्तीची राहत होती. ती व्यक्ती गेली. दोघं समवयस्क होते, रामभाऊचे मित्र. गेल्याबरोबर या या काका या या. बायकोला सांगितलं, अगं हे माझ्या बाबांचे मित्र आहेत. बर विवेक, बर. तिथे विवेकच म्हणू लागली त्यांना. तर मी लागलीच म्हणलं, ही कोण बहीण का तुझी? नाही म्हणलं, माझी बायकोची. म्हणलं वा वा. नवऱ्याला जर नावान बोलत असेल तर वा. ही ज्याच्या शेजारी राहत असेल तर याचं घर आपण मग ते जळण. ही पद्धत नाही ना आपली. आणि जर नवऱ्याला जर नावानं बोलत असेल तर तिनं संक्रांतीच्या दिवशी वाण देऊ नये. तिला अधिकार नाही देण्याचा. एखाद्या वेळेस तुम्हाला वाटत असेल गिरगावकर कडक बोलतोय, बोलू नका. मी तुम्हाला कुठं पत्र पाठवले माझे कीर्तन घ्या म्हणून? तुम्हाला आनंद वाटेल असं कीर्तन मुळीच करणार नाही. माझं कीर्तन माझ्या पंढरपुरातल्या मालकाला आवडावा, त्याच्या नावानं मी 2 टायमाच्या भाकरी खातोय. तुम्हाला चोंबवण्यासाठी कधीच कीर्तन करणार नाही. विठाला विठाला आणि लक्ष्मण बुवा हे कोण आपलं भलं करणार आहेत? आम्हाला आमचं जर भलं करायची ताकद तुमच्यात असती तर तुमच्या गोळ्या सोड्यात संपल्या. तुम्ही तुमचे नातेवाईक भले केले असते ना. आम्हाला कसं करताल? उदाहरणार्थ माझ्या हातात पाऊस पाडायचं, मी आधी कुठे पाडला असता? आपल्या शेतात. मग मला कोण चांगलं रामराम घालते त्याच्या? आहे का नाही? आपली तुपलीपणा आला का नाही? आपल्यात आहे का ताकद? ती नाही. तुमचं आणि माझं भलं करणारा विटीवर उभा आहे. देता देववीता, देता देववीता, देता देववीता, देता देववीता, देता देववीता, देता देववीता. कोठे याची सत्ता, कोण आहे? कोठे याची सत्ता, कोण आहे? देता देववीता, काय ताकद? देणंही त्याच्या हातात आहे आणि हिसकून घेणंही त्याच्याच हातात आहे. सगळं भलं मोठं करणारा तो आहे. बायकोला सांगितलं माझ्या बाबांचे मित्र आहे ते, दोघं सोबत शिकले वगैरे वगैरे. 1ली 2री 3री काय शाळेत सोबत होते. सविस्तर बोलणं झालं. चहा आला. काय दूध चहा कॉफी काय घेत असेल ते मात्र. त्यानं सांगितलं, दादा. साहेब म्हणलं. आहो जाऊ साहेब, एक बोलू का? ते म्हणलं, काका मला तुम्ही आहो जावं का घालता? ऐका साहेब, तुम्ही मोठी माणसं आहात. एक बोलू का तुम्हाला? तुमचे बाबा आणि मी कळते झाल्याच्या नंतर आमचे दोघांचे बाबा मेले आणि माझ्याही वडिलांनी मला 1.5 एकर जमीन कमवून ठेवली होती आणि तुमच्या बाबांच्या वडिलांनी म्हणजे तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलाला 1.5 एकर कमिलती. पण तुमच्या वडिलांनी 1.5 एकरची 40 एकर केली. मी 1.5 एकर ठेवली. मला नाही यश आलं रे साहेब, मला यश नाही आलं. पण मला यश नाही आलं. माझ्या मित्राचा तू मुलगा आहेस राजा, तू साहेब झालास. मी तुला मागायला नाही आलो.
मी एकच तुला विनंती करतोय, अंधारात तुला प्रणाम करतोय. 1.5 एकर जमिनीची 40 एकर जमीन तुझ्या बाबानं केली. कधी मधी बापाला फोन लाई जाय रे, कधी मधी बोलत जाय त्या बापाला, विचारी जाय रे त्या बापाला, त्याच्या सुखदुःखात सामील होत जा रे, सणावाराला पाय पडायला जात जा रे त्या बापाच्या. येतो राजा मी, मग काय काम नाही तुझ्याकडं, येतो मी. निघालो म्हातारं काठी टेकीत टेकीत. येजू काका पश्चाताप झाला. दोघं पती पत्नी गाडीत बसले, खेड्याकडे गाडी वळाली. आईला आणि बाबाला गाडीत बसून तालुक्याच्या घरात घेऊन गेले. ज्या म्हाताऱ्यानं या साहेबाला जाऊन सांगितलं का, आणि त्या साहेबानं ऐकून आई वडील आपल्या घरात नेले का, या इतक्या शब्दासाठी 1 कोटी भागवत ऐकल्याचं पुण्य. 1 कोटी भागवत. राजे हो, मी म्हणत नाही तुम्हाला टाळ वाजवा, मी म्हणत नाही तुम्हाला चपला काढून पळत सुटा वाऱ्याला, नाही, तुम्ही घरातल्या लोकांशी चांगलं वागा, याच नाव भजन आहे. विठाला विठाला. मला मुद्दा एक मांडायचा आपल्या वेळेत, लक्ष्याला ठाव स्मशानीचा जाऊ लागतं. महाराज ज्ञानेश्वरी पाठ असेल तरी जावं लागतंय, गाथा पाठ असेल तरी जावं लागतंय, प्रचंड अभ्यास असेल तरी जावं लागतंय, नाही थांबताय तिथं. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन सद्गुरु चोखोबराय, मंगळवेढ्याचे मालक, एका भिंतीचं बांधकाम करता करता भिंत अंगावर पडली. त्या भिंतीच्या ढिगाराखाली, त्या मातीच्या ढिगाराखाली दबल्या गेले आणि मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबाराय यांची प्राणज्योत मालवली. चोखोबारायचं पार्थिव काढण्यासाठी 700 वर्षापूर्वीचा काळ आहे, आताच नाही. त्यावेळेला बिदरच्या बादशाशी संलग्न होता, पंढरपूरशी, म्हणून कामाठी बिदरच्या बादशाच्या सानिध्यातले आले. मंगळवेढ्याला बिदरच्या बादशाचं भांडार होतं, धान्याचं भांडार. तिथे एक ते दामूशेट्टी बापू ते भांडार सांभाळायला होते. दामूशेट्टी 2. म्हणून बादशाशी बऱ्यापेक्षा असं निगडीत पंढरपूरशी तो बादशाह होता. वैभव होता, राजा होता त्या परिसरातला. भिंत कोसळल्याबरोबर 450 गौंडी एकाच दिवशी मृत्यू पावले. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. बघ, दुर्गंधी होईल, ह्या वासाने, या दुर्गंधीने माणसं मरतील, म्हणून त्यावेळेला जेसीबीची व्यवस्था नव्हती, खोरे टोपलेची व्यवस्था. टिकाव खोरे टोपले काय असेल माणसाच्या साहित्य हसान ते ढिगार उकरीत गेले. बरेच सापडले की ज्याची त्याला देऊन टाकायची. आपला माणूस ओळखायचा, ती माणसं हजरच होती, नातेवाईक. ते सापडल्याबरोबर त्यांनी म्हणावं हे आमचे आहेत, घेऊन जा. 2 दिवस निघून गेली. एका प्रेताच्या अपेक्षेमध्ये एक सात्विक माऊली भिंत कोसळल्याचं कळाल्याबरोबर आपल्या झोपडीतून अर्ध्या तासाच्या आत तिथं हजर होती. तो दिवस गेला, ती रात्र गेली, दुसऱ्या दिवसाचा दिवस गेला, दुसऱ्या दिवशी रात्र गेली आणि तिसऱ्या दिवशी पहाट उजळली. एका जागेवर गालाला हात लावून बसलेली कपाळाच्या मालकाचं प्रेत कधी सापडेल, कधी सापडेल ते प्रेत. ती माणसं ढिगारा ओढत होती, थकून गेली माणसं. 2 दिवस 2 रात्र झाल्या, थकून गेली. बादशाचं फरमान होतं, 3 दिवसात जेवढे सापडतील तेवढी काढा.
3 दिवसाच्या नंतर दुर्गंधी जास्त येत असेल तर तसेच त्या मातीत दाबून टाका, कारण काढणारी मरतील ना. 10-10:30 वाजले सकाळचे. कोणाचं राहिलेलं एकार्ध प्रेत काढून घेतलं. राजू काका 449 प्रेत सापडले, एकच राहिलं. ते पंढरपुरातल्या मालकाचं अंतःकरण होतं, ते होते चोखोबर आहे, तेवढंच राहिलं. मुसलमानाची माणसं होती. गिनती करो भला. 449 माणसं, एवढी संख्या. एक ही बचेवाला आहे पुढे, मुर्दा. हिंदीत मुर्दात म्हणते, एक ही बचेवाला. अरे म्हणले, पण नातेवाईक कुठे त्या मुर्द्याचे? गरीबाची बाई भीत होती. नातेवाईक असं म्हटल्याबरोबर मुलगा होता, त्याचं नाव आहे कर्ममेळा. बाळाला सांगितलं, बाळा हिच्यानं बाबा भेटतेत का? जुन्या काळातली बाई होती, डोकं भरून पदर घेतलेला. भावने एक सात्विक, सदाचारी, पुण्यशील, मोठ्यांचा आदर करणारी होती. दादा, आमच्या बाबांचं प्रेत. साईला साई मुसलमानाची माणसं त्याच्या तोंडाकडे पाहत होती. 2.5 दिवसापासून भाकरी चक्कन नाही पोटात. काय शरीराची अवस्था झाली असेल. आईकडे बघितलं, आई उठली आणि त्या बाईच्या तोंडातून शब्द पडला मुसलमानाला, दादा मालक सापडून द्या एवढे. अरे दया उपजली आणि खोऱ्याने माती वडायला सुरुवात केली. थकून गेलती 2-3 दिवसापासून, तेही कामाठी थकून गेलती. 5-10 मिनिटं ओढल्याच्या नंतर उतरेश्वर बापू असा संधीशी एक आवाज आला. तो आवाज होता विजू काका चिपळीचा. चोखोबरायच्या कमरेला कायम स्वरूपी चिपळी असायची. आंघोळ करताना पण कमरेलाच खोसलेली असायची. पण रिकाम्या टायमात ती चिपळी घेऊन विटेवरच्या मालकाचं भजन करण्यासाठी ती चिपळी जवळ होती. आणि ते खोऱ्याचं नोक त्या कमरेला चिपळीला अडकलं आणि ती चिपळी खंदीशी वाजली. तेवढ्या अवकाशात सोयराबाईने आवाज दिला, दादा, ए दादा, खोऱ्यान ओढू नकोस रे, कपाळाची मालक इथे येत. धनी म्हणायच्या, धनी. महाराज, पैसे आपल्याकडे खूप आहेत काका. आपल्याकडे चांगली चांगली बंगले येत, चांगल्या प्रतीच्या सुखसोयी येतात, पण आपल्या घरातल्या लोकांसाठी आपण चांगले शब्द वापरीत नाहीत. हे सर्वात मोठं दुर्दैव आपलं. किती प्रगती आहे, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, नाना प्रकारच्या परमार्थिक सत्र भरवण्यासाठी दम नाही. कुठं वाणीची श्रीमंती आपल्या. माझं असं वाटतंय, माझं मत आहे, किती बी जरी काम करून नवरा आला असेल शेतातून, तर आल्याबरोबर त्याला एक बादलीभर कोमट पाण्याची पाय धुवायला ठेवा. धनी हातपाय धुवा. धनी शब्द वापरल्याच्या नंतर त्याला जेवायच्या आधी त्याचं पोट भरणार. काय प्रसन्नता आहे आपल्या संस्कृतीमध्ये. इतक्या पावनपणाने, इतक्या प्रसन्नपणाने आपल्या पतीकडे पाहिलं पाहिजे. माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. काल सक्रात झाली. तुमचे देव महाराज नाहीत. तुमचा देव विटेवरचा मालक नाही. तुमचा देव काशीतला मालक नाही. तुमचा देव भगवान गणेश नाही. तुमची देव जगदंबा नाही. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा देव आहे तिचा पती. तिचा पतीच तिचा देव आहे. महाराज, जी स्त्री आपल्या पतीचा आदर करत नसेल आणि नाना प्रकारच्या देवाला मंजुळा आणि पुष्प आणि बेल अर्पण करत असेल, तर ते देवावर दगड टाकल्याचं पाप आहे. येतितैसे दगडावारी मंत्र पुष्प देवासी, मंत्र पुष्प देवासी, मंत्र पुष्प देवासी.
येती तैसे दगडवारी मंत्र पुष्पदेवा श्री श्री पुष्पदेवा श्री श्री काही अर्थ नाही महाराज. आपण रक्ताची नाती जर जपत नसू तर आपल्या गळ्यात माळ आहे का? आपण गंध किती मोठा लावतो, आपण पंढरीच्या वाऱ्या किती करतो, आपण किशनगिरी बाबांच्या समाधीला दर गुरुवारी जातो का? हे नाटक सांगूच नका. जीव लावल्यावर कोण आपलंच होत नाही. येजू काका तुमच्याकडे एक आधुनिक पद्धतीचं ते मांजर आहे. राजो, त्या मांजराला जिथं बस म्हणलं तिथं ते बसतंय. याचं कारण सांगू, त्याला प्रेम तितकं आहे, त्याला संस्कार तितके येतात. डोळ्यानं पाहिलं मी त्यांच्याकडे. तर माणसं नाहीत आपलीच होणार. महाराज दादा शब्द वापरला. मुसलमानाची माणसं दादा दादा खोऱ्यानं ओढू नका, जी बहन जी. महाराज जिथं मालकाचं प्रेत सापडे तिथं मुसलमानाच्या तोंडातून बहीण शब्द पडलाय. आपल्या वाणीची श्रीमंती. तुम्ही जितकं लोकांवर प्रेम करताल का तितकी तुमच्यावर कोणी करत राहील. एक माहिती, तुमच्याकडे गाया जास्त असतात काका. जो गोठ्यातला व्यक्ती सकाळी साफसफाई करायला जातो, किंवा करू द्या कोणी साफसफाई, पण वेळेची वेळेला पाणी आणि चारा जर ज्या गायाला देणारा व्यक्ती रातच्या 2 वाजता जरी गोठ्यात गेला ना, तर ती गाय त्याला पाहून उभी राहते. आपल्याकडे मोठा अधिकारी आल्यावर बारके अधिकारी ते आल्यावर खुर्च्या सोडून उभे राहतात. पण यांना मेंदू आहे 250 ग्रॅमचा, तितका गाईला नसतो. पण वेळेला चारा पाणी करणारा मालक जर 2 वाजता गोठ्यात आला, गाय म्हैस बैल त्याच्यासाठी आदरानं उभी राहती. म्हणजे पशुला सुद्धा प्रेम कळते. आपण का द्यायचं नाही आपल्या घरातल्या लोकांना प्रेम? धनी शब्द वापरला त्यांनी. माझ्या माईंनो एक विनंती करतो तुम्हाला, चपला सगळं दर्शन घेतो, कधीतरी नवऱ्याला मालक म्हणी जा ना. म्हणी जा मालक, म्हणी जा. मी असं कसलाही बोलणारा माणूस नाही, बोलणार नाही मी तुम्हाला तसं कसं. हे शास्त्र पुरावा वेद ऋषी मुनी याच्याशी प्रणित निगडीत असलेली शब्द तुमच्याशी वापरेल. हा भली एखाद्या वेळेस शिवी पण देईल, ती तुम्हाला देत नाही. म्हणजा मालक, म्हणजा. का मालक म्हणायचं त्याचा एक पुरावा सांगतो, मग येतो चोखोबराकडे. काका बायको कलेक्टर होती, नवरा एका मार्काने गेला नाना, तोही कलेक्टर झाला. नंतर 2 वर्षाला वय होतं नोकरीचं, पण लग्नाच्या वेळेला तो कलेक्टर नाही राजू काका, आणि बायको विद्यमान कलेक्टर आहे. पण सत्यनारायणाच्या पूजेला मी म्हणलं बाई नाव घ्या, तर ते म्हणले मी कलेक्टर आहे ते नाही. तर म्हणलं बाई तो कलेक्टर आहे का शेळ्या वळीतोय का गाई वळीतोय का म्हशी वळीतोय, पण तुला त्याचं नाव सत्यनारायणाच्या दिवशी घ्यावं लागेल. नाही म्हणे महाराज ते नापास झाले तर मी पास झालेत. म्हणलं बाई एक सोपं सांग का, तुला सरळ सरळ कळायचं नाही. हे जोपर्यंत आहे का तोपर्यंत तुझा चेहरा वपतो. हे ज्या दिवशी जाईन का त्या दिवशी तोंड तुझं टोपल्यासारखं होईल. कत विधी नारी सृजी जगमाही, कत विधी नारी सृजी जगमाही, कत विधी नारी तुझी जगमाही, तत विधी नारी तुझी जगमाही. नारी धर्म देवन तुझा, नारी धर्म तुझा. महाराज मुद्देसूद म्हणणारी प्रामाणिक माणसं म्हणजे कोटीच्या नोटा असतात.
पोतीच्या गाता कोणाला येते महाराज? अहो आजही तमाशातल्या लोकांना असं गायलंय तर आजही ते गाणं लागल्यावर 90 वर्षाचं म्हातारं पण गुडघ्यावर बोट वाजित. कोणाला गाता येत नाही? फिल्मी सृष्टीतले लोक किती गातात. आपल्या क्षेत्रात गाण्याला किंमत आहे राजू काका, पण प्रमाणाला कीर्तनात जास्त किंमत. एका कीर्तनामध्ये 49 मिनिटं चाल चालली, तोरक माणसं 1-2 बाऱ्या जाऊन आले आणि चाल झाल्यावर कीर्तनकार बोलायला लागल्यावर ते झोपी गेले, पण ते खांब धरायला होते म्हणून पडले नाही. गायकाची चेष्टा करतोय असं नाही महाराज. या क्षेत्रात प्रत्येकानं कीर्तनकार बोलत असताना आपण केलेल्या अभ्यासाची कसोटी चौकस. आणि कीर्तन हे अर्थदृष्टी ठेवून ऐकायचं असतं बरं का. अर्थदृष्टी आम्ही तर का ठेवायची, आपण अर्थदृष्टी का ठेवायची? आपलं 2 होते त्याच्यात. यांचा नुसतं परमार्थ होती, आपला परमार्थ अधिक संसार होती. मग आम्हाला लाज वाटायला पाहिजे. आम्ही अर्थदृष्टी ठेवून आपण करायला पाहिजे. यांचा फक्त परमार्थ आहे. जाताना यायला पैसे आहेत का? खरं बोलायला काय हरकत आहे? नाना आमच्या 2 गोष्टी होत्या. आमच्या परमार्थात आमचा संसार चालतोय. म्हणून लक्ष्मण महाराज आपण अभ्यास करायलाच पाहिजे. ठीक आहे, एखाद्या वक्त्याला आवडत नसेल त्याला आवडत नाही याचा विषयच नाही. तुमचं उचलायची ताकदच त्याच्यात नाही म्हणून तुम्ही आवडत नाही. तुम्ही दिलेल्या प्रमाणाची आकलन शक्ती त्याच्याकडे नाही बुवा, म्हणून त्याला आवडत नाही. आता लेकराला कांदे भाकरी दिल्या त्याला दातच नाही, कसे कांदे खाईन ते? त्याला दूध लागन ना. तसा ह्यो दुधाळ नसतो म्हणा, ह्यो पेट्रोलवरचाच असतोय, त्याच्यामुळे ते कळत नसेल. अशा वेळेला तुम्ही गपचिक बसायचं, चलती म्हणायचं तोच राहणार, पेरणी तूच कर, रासण्या तूच कर, आणि कंस कापायला तुची, आम्ही रास भरायला येतो फक्त. विठाला विठाला आणि एक मी त्यांनाही नाव ठेवणार नाही, लक्ष्मण बुवा उदरेश्वर बापू. यांच्यातली बी 2 टक्के ती हरामखोर येतो. यायला गाणे म्हणणार जास्त आवडते, यायला पैशाचा जोर आलाय आणि यायचे पैसे बी चांगले नसतात ना, म्हणूनच हरामखोराला जास्त जाते. विठाला विठाला विठाला. एक तुमच्या बुटाला हात लावून प्रणाम करतोय. तुम्हाला कुठं गाणे आवडतील आवडा, पण कीर्तनात अपेक्षा ठेवू नका. तुमच्या पायाला स्पर्श करून प्रणाम करतोय. वारकरी संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, याच्याकरता तुमच्या पाया पडतोय. विठाला विठाला विठाला. चांगला ऐकायची मानसिकता ठेवा, चांगला ऐकायची मानसिकता ठेवा. नका इथं तरी काय सांगू लागलो? पतिव्रत, नारी धर्म, नारी धर्म, काय वाक्य वापरलं? माय तुला कुंकू लावावं लागेल, नाव घ्यावं लागेल पतीचं. महाराज विश्वाची आई तुम्हाला किती श्रीमंत किती भिकारी करायचंय? तुमचे दागिने गळ्यात ठेवायचेत का कपाटात ठेवायचेत का बँकेत किंवा सोनाराच्या तिजोरीत ठेवायचेत? हे जिच्या हातात आहे तिचं नाव लक्ष्मी. त्या सीताई साहेब सुद्धा सिंदूर लावत होत्या. तुमची आमची काय कथा आहे माझ्या माईनं? लावला पाहिजे आपण. चला दादा, इथपर्यंत आलतो. दादा शब्द वापरला. जी भांजी हातातले खोरे फेकून दिले. त्या 3-4 मुसलमानांनी हाताने ती माती ढकलली. दिवस 3रा होता. जाधव बरोबर आहे ना? तुमची माझी पहिली भेट संभाजीनगरच्या जवळ पाटोद्याला झाली. त्याला झाले 9 वर्ष. मेमरी कार्ड चांगलं आहे माझं, म्हणून मी कमी मेमरीचा मोबाईल वापरतो. हे 1000 जीबीचं आहे आणि हे किती जीबीचं असतं त्याच्यामुळे छोटा. बुवा फुलं आणून ठेवा आम्हाला आदरांजलीला. इथं टोपलं वर, इथं वरी ठेवून खाली लोकात ठेवा. बघा
हातानं माती सर केली. इथं बसलेल्या सज्जन श्रोत्यांना एक लक्षात घ्या, आपल्याकडे केवढा जरी श्रीमंत मेला तर किती तासाच्या नंतर त्याच्या शरीरातून वास येतोय? 12 तासाच्या नंतर दुर्गंधी यायला सुरुवात होत असते. दुर्गंधी दुसरी घुसत नाही. डॉक्टर आदरणीय सरांना एक खुर्ची द्या बसण्याकरता. विठ्ठल 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 कसा विठ्ठल आदरणीय वैद्यकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न. डॉक्टर हा काही देव नसतो. आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आटुतेतेनं अभ्यास करून समोर आलेल्या व्यक्तीच्या आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा एक वैद्यकीय क्षेत्रातला एक दूत म्हणून विटेवरच्या मालकाने त्यांच्याकडे एक मेमरी कार्ड टाकलेलं असतं, एक चिप टाकलेली असते. व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त करण्याची ताकद त्यांच्यात असते, आयुष्य देण्याची नाही. आयुष्य वाढवायची ताकद कोणाकडेच नाही, फक्त व्याधीमुक्त करण्याची. स्वर्गीय मुक्त कैवल्य समाधीधन सद्गुरु किशनगिरी बाबांच्या पवित्र शरीरांना ज्यांचा स्पर्श झालेला आहे, त्यांची चर्या म्हणजे सेवा शेवटच्या टप्प्यात आदरणीय वैद्यकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न डॉक्टर राजीव अरोरा कार्यरत पुणे, आता विद्यमान तिथे असतात. असे एक वैद्यकीय क्षेत्रातले रत्न पहा, सद्गुरु किशनगिरी बाबांना शेवटची चर्या करणारी व्यक्ती. म्हणून अशा पवित्र व्यक्तीला मी सुद्धा प्रणाम करतोय, कारण मोठ्यांच्या सानिध्यात फार कमी लोकांना मिळते. आमच्याकडे एक महात्मा होऊन गेले, एका वैद्यकीय क्षेत्रात फार मोठं दालन, मोठं हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांची लक्ष्मणबा प्रांजोत मालवली. पण एवढा मोठा साक्षात्कार झाला, एवढा मोठा साक्षात्कार झाला, आजही त्या रूम मध्ये रामकृष्ण हरीचा ध्वनी निघतो. म्हणून कायमस्वरूपी त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टर साहेबांनी त्या रूमला त्या महाराजांचा फोटो लावून त्या रूमला किलूप लावून टाकलं. वेळ भेटला किलूप उघडून दर्शन घेते. त्या रूम मध्ये पुन्हा कोणाला प्रवेश नाही. ती व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या भिंती रामकृष्ण हरी म्हणतात. काय ताकद असते महाराज. अशा सद्गुरु समाधीधन किशनगिरी बाबांना त्यांची सेवा करण्याचा योग आदरणीय डॉक्टर साहेबांना आला. वयाचा फार टप्पा ओलांडलेला आहे त्यांचा आणि ते या ठिकाणी या परिवारासाठी आलेत. डॉक्टर साहेब तुम्हाला धन्यवाद. आदरणीय डॉक्टर गिरगुणे राहुरी, डॉक्टर गिरगुणे साहेब सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. चला माझ्या अभंगावर येतो. त्या तिन्ही चारी साही मुसलमानाच्या माणसांनी हाताने ते प्रेत असं उघड केलं. आता तो डॉक्टर साहेब इथं आहेत. असे काही आजार झाल्याच्या नंतर डॉक्टरी क्षेत्रातले लोक तिथूनच ते प्रेत पॅक करून देतात. आता काल कोविड मध्ये आपण पाहिलं, हे डोक्यातलं काढून टाका, याच्या अगोदरच सांगतोय. आता तर सगळ्यालाच माहित झालंय.
भयानक आजार झालेल्या माणसाच्या प्रेताला हात लाईत नसतात. अहो, अंत्यविधीला गेल्यावर स्नान करावं याचं कारण काय? शास्त्र सांगते म्हणून काही काही नालायकाला आवडत नाही. शास्त्राला काय कळतं म्हणले, पुराणाला काय कळतंय, वेदांना काय कळतंय, ऋषी मुनींना काय कळतंय, तुला काय कळतं भडव्या? अन्न ज्या वेळेला विस्तवात टाकतो त्यावेळेला हविष्यान्न होत असतं आणि त्याचा जो धूर निघतो का त्याचं सूक्ष्मीकरण होत असतं. म्हणून तुपाचा थेंब, गुळाचा खडा आणि तांदूळ जर विस्तवावर जाळले तर याच्या धुरानं एक नाना प्रकारचा धूर तयार होतो आणि ते धूर आपल्या बाजूचे बारीकशे जीवानी नाकाच्या डोळ्याच्या कडेचे जाळून टाकतो. म्हणून त्याला यज्ञ म्हणतात. ज्या वेळेला मांस जाळल्या जातं का त्यावेळेला त्याच्यातून निघालेला धूर तुमच्यासाठी दोषी असतो. म्हणून आपण अंत्यविधीला गेल्यावर आपल्या अंगावर कपड्यावर पडलेला तो धूर आपण घरी आल्यावर सचेल स्नान करायची पद्धत असते. म्हणजे आपण आपले बुट सुद्धा विसरून ठेवावा ही पद्धत आहे. बघा, एक असा आजार आहे, तो आजार झाल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रातली लोक त्याला नाना प्रकारच्या एका पिशवीमध्ये पॅक करतात, त्याला नाना प्रकारचे स्प्रे मारतात आणि त्या प्रेताच्या नातेवाईकाला सांगतात, राजे हो, ह्या प्रेताला जास्त वेळ घरात ठेवू नका, वरूनच तुमचा काही विधी असेल गंध अक्षदा पूजन करा, नमस्कार करा आणि या प्रेताची लवकर विल्हेवाट लावा, त्याला अंत्यविधी म्हणतात. म्हणजे वैद्यकीय क्षेत्र सुद्धा दूषितपणाला मानते आणि 4-2 पुस्तकं शिकलेले म्हणले शास्त्र वेद आम्ही मानित नाही. नको माणूस उमळ्या, तुला कोण काल कसा मानला? 2.5 वर्षाच्या काळात कसे हात धुवू लागले. बायकोचा ब्रश त्या कोपऱ्यात, नवऱ्याचा ब्रश ह्या कोपऱ्यात होता. तिला वाटत होतं नवऱ्याला कोरोना झाल्यावर मला होईन, त्याच्यामुळे तिचा ब्रश ती लांबच खोसून ठेवू लागली. कोरोनानं कसं नीट केलं तुम्हाला? तेव्हा कसं तुम्हाला शास्त्र कळाले, त्यावेळेला कसा वेद कळाला, त्यावेळेला कसे पुराण कळाले, कसे हातपाय धुवू लागले, कसे कोणाला खेटणं गेले. लुडोचा खेळ खेळणारे थुत्रा थुत्र घालून खेळ खेळत होते, ते पण म्हणले नको लुडो बाबा, त्याला झाल्यावर मला होईल. ते खेळणाऱ्याने सुद्धा बंद केलं. कशी भीती वाटती. त्यावेळेला शास्त्र कळते, चपके बसल्यावर, तोपर्यंत कळत नाही. राजे हो, डॉक्टर इथं हजर आहेत, दुसरेही डॉक्टर आहेत, तुम्हा आम्हालाही कळते 12 तासाच्या नंतर प्रेतातून दुर्गंधी येत असते. शरीरासाठी पोषक जे जीवाणू आहेत का, ज्याला पेशी म्हणता येत असं, शिक्षण माझं कमी आहे त्याच्यामुळे एवढा काही अभ्यास नाही, पण मोठ्या डॉक्टरांशी संपर्क आहे त्याच्यामुळे जरा जरा कळतं. आणि थोडंच कळावं, कशाला जास्त कळायचं. माणसानं हुशार लोणचा इतकं व्हा, म्हणजे खाली बसून जेवतोय, वरणा इतकं हुशार झाल्यावर उठ घालून जेवतो, इतकाच फरक आहे. बस झालं, लोणचा इतकाच हुशार आहे मी. प्रेत 10-12 तासाच्या नंतर दुर्गंधी येते. म्हणून आपल्याकडे प्रेताला रोआचे कापसाचे बोळे नाकात घालणे, कपड्याने तोंड फिट्ट बांधणे, त्याच्यात बाहेरची हवा न जाऊ देणे. शरीरासाठी पोषक ज्या पेशी येतात, या शरीरातला आत्मा गेल्यावर त्या पेशीचं जीवाणूत रूपांतर होत आहे आणि त्यानंच ती पोखरायला सुरुवात होत असती आणि मग मात्र त्याची दुर्गंधी सुटते. आमच्याकडे एके दिवशी उंदीर फ्रीजच्या जवळ गेला आणि त्या फ्रीजचं त्यानं वायर एक तोडलं. सल्ला कोणी दिला काय माहित, एक वडी आणली आणि ती वडी त्या फ्रीजच्या खाली ठेवल्याबरोबर त्या वडीतलं काही तोकडा त्या उंदरानं खाल्ला आणि उंदराचा शेवट आमच्या फ्रीजच्या खालीच झाला. आम्हाला काही पत्ता नाही. आम्हाला वास यायला सुरुवात झाली की फ्रीजच्या खाली काहीतरी आहे. ते फ्रीज बाजूला गड्याच्या हातानं सरकिलं, तो मोठा उंदीर होता. त्या उंदराच्या पोटात 100-200 आळ्या होत्या. कुठून आल्या? त्या लक्झरीनं आल्या का, विमानानं आल्या का, काय ऑटो रिक्षानं आल्या का, तुमच्या इकडून पश्चिम महाराष्ट्रातल्या आलत्या? नाही. कशा तयार झाल्या असतील महाराष्ट्रात? या शरीरामध्ये ती जीवाणू तयार होत असतात. वास येत असतो 12 तासाच्या नंतर. 3रा दिवस आहे, 4 वाजलेले येतं. 3ऱ्या दिवशीचे 4 वाजले आणि 4 वाजता ते प्रेत हातानं उघडं करतात. त्यावेळेला एक मुसलमानाचा माणूस जोरात आरडतो, इन्शाअल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, रहमिल्लाह, बिस्मिल्लाह, इंशाअल्लाह, हे परवदिगार, हे खुदा, क्या रहमत है, क्या रहमत है खुदा, मुर्दे में से खुशबू आ रही है. राजू काका, त्या प्रेतातून भुक्क्याची आणि मंजुळाची सुगंध येत होता.
बुक्क्याचा आणि तुळशीच्या मंजुळाचा सुगंध येत होता. हवलधीर झाले. इन्शाअल्लाह रहीमिल्ला क्या रहमत है. 2-2 दिवसाला काढलेले मुर्दे कुजट वास येत होता आणि तिसऱ्या दिवशी प्रेतातनं सुगंध येतोय. महाराज तीही माणसं चाकाटली. प्रेत उघड केलं. अनंत पाप्यांचं पाप धुणारी म्हणण्यापेक्षा तीर्थाचं पाप धुणारी चंद्रभागा जवळ होती. एका मडक्यात पाणी आणलं आणि ते पवित्र पार्थिव धुतल्या गेलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचं सांगतोय. धुतल्या गेलं. स्नान घातलं त्या पार्थिवाला. बुक्का समर्पित केला. तुळशीच्या मंजुळाची माळ समर्पित केली आणि बऱ्यापैकी चोखोबरायचं नाव होतं. चोखोबराय श्रीमंत नव्हते. अजूनही सांगतो, लक्षात घ्या. आपल्याकडं महाराज किती श्रीमंत आहे याच्याहून मानायचाच नाही. महाराजाचं आचरण किती चांगलं याच्याहून मानायचं. महाराज विमानात बसून आला म्हणजे चांगला असतो का? आणि विमानात कोण बसत नाही? कुत्रे बसायलेत राजे हो. कुत्रे विमानात बसायलेत कुत्रे. आम्ही द्वारकेला गेलो. विजू काका, मला एक शीट आलं. माझ्या शेजारी दोघं पती बसले होते. याच्यातली बाईन माणूस हे नंतर कळालं, कारण कपडे दोघायला सारखेच होते ना आणि मिशा दोघायला नव्हत्या. त्याच्यामुळे बाई कोणाला माणूस कोणाला म्हणाव हे कळण गिरगाव करायला. पण ते दोघं पती पत्नी होते आणि तिच्या पोटावर अशी एक बारीकशी पिशवी होती. त्या पिशवीत कुत्र्याचं पिलू होतं. ते खसकन खिसकल्यावर माझ्या लक्षात आलं, बापरे. लगेच त्याच्या तोंडाला पाणी आलं. तिने टिश्यू पेपर काढला, त्याचं तोंड पुसलं. सासऱ्याला का जेवायला देत नसेल ती नालायक बाई, आणि कुत्र्याचं थुत्तर पुसायली. देवानं वेळच तिच्यावरती आणली ना कुत्र्याचं तोंड पुसायची. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, लय लोकायला आकली नाही. 55 लाखाची गाडी घेतली, मला पूजेला बोललं एक जणानं. बरं त्याला कळावून इतक्या रगील माणसाला बोलवा कशाला? यायला एखाद्या वेळेस नाही पटलं तरी ते सहन करून घेते. पण त्याने बाळूल बोलिलं गिरगावच्या. आणि मग ती पूजा करायचं ठरले. तर मी म्हणलं आता पूजा करायची कसं वा, तू या शीटवर कुत्र बसलंय. रिकाम्या गाडीची पूजा करीत नसते. मग 55 लाख कुत्र्याने दिले का तू? ते म्हणला मी दिले. मग तू या शीटवर तर कुत्र बसले, आता नशिबवान कोण? आणि बाप म्हशीच्या गोट्या शेजारी बास टाकली बापाची आणि कुत्र पुढच्या शीटवर. लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. मी कुत्र्याला म्हणायलो, बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं बसवा. इतका नालायकपणा झाला हो. चला, परिस्थिती नाजूक असेल पण आचरण गोड होतं. म्हणून बऱ्यापैकी काही 4-2 लोकांची मदत. तरी चोखोबरायच्या अंत्यविधीला 9च माणसं होते. 10वा माणूस नव्हता. 9च लोक होते. आणि मग ते पार्थिव, खाली लाकडं वरी लाकडं. आपल्या अभंगात पुरावा आहे बापू. वैराग्याच्या क्षेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. गौरी लावण्याची पद्धती. आणि प्रेताला गौरी ही पालथी लावत असतात. असा धर्मदंड आहे आपला. आपल्या मनानुसार कुठल्याही गोष्टी काही करायच्या नसतात. शास्त्राचा दंडक आहे. प्रेताचं भरेपूर अंत्यविधीतलं काम आजच्या अभंगात समर्पित केलेलं आहे. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. मडक सुद्धा फोडत असतात. दिली तिळांजोळे कुळनाम रूपाशे, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. आणि चोखोबरायचा मुलगा कर्ममेळा या बाळाच्या हाताने शेवटचा भडाग्नी देऊन टाकला. बसा. महाराज अग्नीचे प्रकार बऱ्यापैकी सांगितले. सोपं सांगतो. आपण खाल्लेले पदार्थ पोटातली पोटात पचवतो, त्याला जठराग्नी म्हणतात. धूर कधी निघत असतो? धूर, वाफा, विस्तवानात निघतात ना वाफा. मग थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी एकमेकाला माणसं बोलत असताना तोंडातून वाफा येतात. त्या अर्थी पोटात अग्नी आहे की नाही आपल्या? ज्या दिवशी पोटातला अग्नी संपतो त्या दिवशी या अग्नीला, या शरीराला भडाग्नी अग्नीच्या स्वाधीन करावं लागते. मालकाचा पुरावा आहे. स्मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, येती परतोनी माघारे,
आशानी नेवोनी मनानी रेवोनी येती परतो